सिद्धबुद्धाय भद्रभावाय नमः। विश्वपूज्याय पूज्यभावाय शर्मकन्दाय नमः। वागीश्वराय वागम्भीराय वागमीशाय नमः। गुरुदेवाय गुरुवक्त्राय गुरुचरणाय नमः। परब्रह्माय ब्रह्मरूपाय रूपशुद्धाय नमः। गुरुदेवाय गुरुवक्त्राय गुरुचरणाय नमः। परब्रह्माय ब्रह्मरूपाय रूपशुद्धाय नमः। गुरुध्यानाय गुरुस्पर्शाय ध्यानसिद्धात्मने गुरुशुभ्राय शुभरत्नाय रत्नस्वकरे श्रुतपाराय श्रुतसाराय श्रुतप्रदायिने गुरुगौरवाय मोक्षकन्दाय धीमते तेजभागे गुरुहेममहासरिते गुरुध्यानामे नमः। गुरुसाकार सिद्धाय गुरुपरमार्थदायिने धर्ममार्गाय मार्गभद्राय गुणगरिष्ठाय नमः। योगमत्ताय योगसत्ताय योगसाराय नमः। योगसाराय योगकाराय योगचन्द्राय नमः। गुरुदेवाय गुरुवक्त्राय गुरुचरणाय नमः। परब्रह्माय ब्रह्मरूपाय रूपशुद्धाय नमः। गुरुदेवाय गुरुवक्त्राय गुरुचरणाय नमः। परब्रह्माय ब्रह्मरूपाय रूपशुद्धाय नमः। आज आपल्या देशामध्ये भरपूर काही वादविवाद चालू आहे. त्यात भाषावादही महत्त्वाचा, म्हणजे तो राजकारणाचा भाग झाला. पण मी जे मुलांना बघत आहे, तर मुलं हिंदी भाषिक असो, मराठी भाषिक असो, किंवा अजून साऊथ इंडियन तर नाही अजून माझ्या संपर्कात, पण गुजराती, मारवाडी, कुठल्याही कुठल्याही समुदायाची मुलं असो, मुलांच्या मनामध्ये सर्व भाषेविषयी तितकंच प्रेम आहे, तितकाच आदर आहे. आणि मुलांना कुतूहल वाटतं की प्रत्येक शिकण्याबद्दल, की ह्या वर्डचं मिनिंग काय आहे. म्हणजे आता मी द्विभाषिक असल्यामुळे मुलं मला कुतूहलाने विचारतात, इसका मिनिंग क्या है मिस. तर म्हणून मला असं वाटतं की हे जे द्वेष वगैरे रुजतंय आपल्या याच्यामध्ये, तर ते आपल्या मुलांपर्यंत न पोहोचू देता आपण आपल्या मूळ भाषेचं आदर तर सगळ्यांनी करायलाच पाहिजे. आणि आपल्या ज्या प्रादेशिक, ज्या देशांतर्गतच्या भाषा आहेत त्यांना म्हणजे मोठं केलं पाहिजे. एकमेकांचा आदर करू, एकमेकांचा सन्मान करू आणि आपल्या देशाला खूप पुढे घेऊ. तर यानंतर मी छोटासा जो व्योम आहे त्याला मी मंचावर आमंत्रित करते.